प्रोसिजर ऑफ एमबीबीएस इन जॉर्जिया. एअर तिकीट बाय आणि आपण फ्लाय करेपर्यंतची कोणती प्रोसेस आहे. सगळ्यात पहिली स्टेप नंबर 2. तर दोघींपैकी एक आपल्याला जे असणार आहे तर ते आपल्याला द्यावं लागतं. पण सगळ्याच युनिव्हर्सिटीची डिमांड तशी नाही आहे. फीज पे केल्यानंतर तर त्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन आहे मिनिस्ट्री ऑर्डर किती टाइम घेते, विद्यार्थ्यांना जॉर्जियाला जाताना एवढा टाइम का लागतो, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स असणार किंवा इंटरव्ह्यू मध्ये काय बोलायचं किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ काय बनवायचा आहे, युअरसेल बोलायचे किंवा युनिव्हर्सिटी बद्दल बोलायचे. ही प्रोसिजर आहे जॉर्जियाची. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत प्रोसिजर ऑफ एमबीबीएस इन जॉर्जिया. तर जॉर्जियामध्ये जर ऍडमिशन जर घेत असाल तर या प्रोसिजरला 2 पार्टमध्ये मी डिवाइड केलेला आहे. एक तर आहे इंडियामधली प्रोसिजर आणि एक आहे तिथे पोहोचल्यानंतरची प्रोसिजर. तर आज आपण हा फर्स्ट पार्ट घेतो आहे. इंडियामध्ये आपल्याला स्टार्टिंग पासून टिल एअर तिकीट बाय आणि आपण फ्लाय करेपर्यंतची कोणती प्रोसेस आहे या सर्व प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत वन बाय वन. चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिली स्टेप आहे युनिव्हर्सिटी सिलेक्शन. तुम्हाला जर युनिव्हर्सिटीचं गायडन्स जर नसेल तर ब्राईट फ्युचरची टीम तुम्हाला युनिव्हर्सिटीचे ऑप्शन देऊन आणि त्यामधून तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला फिल करावा लागतो युनिव्हर्सिटीचा. त्या युनिव्हर्सिटीचा ऍप्लिकेशन फॉर्म फिल झाल्यानंतर युनिव्हर्सिटी ऍक्सेप्टन्स लेटर येतं आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर आहे स्टेप नंबर 2, जी की आहे इंटरव्ह्यू अदरवाईज एंट्रन्स एक्झाम. काही युनिव्हर्सिटीज इंटरव्ह्यू घेतात, काही युनिव्हर्सिटीज एंट्रन्स एक्झाम घेतात. तर दोघींपैकी एक आपल्याला जे असणार आहे तर ते आपल्याला द्यावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे तर सम युनिव्हर्सिटीज आस्किंग फॉर इंग्लिश लँग्वेज प्रोफेशनल कोर्स. तर याच्यामध्ये काही युनिव्हर्सिटीजची रिक्वायरमेंट आहे की आम्हाला मिनिमम तुमचा इंग्लिश लँग्वेज प्रोफेशनल कोर्स झालेला असायला हवा. पण सगळ्याच युनिव्हर्सिटीची डिमांड तशी नाही आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे आपल्याला एक कंडिशनल ऍडमिशन लेटर येतं. ऍक्सेप्टन्स लेटर पहिलं आलं, कंडिशनल ऍडमिशन लेटर ही प्रोसिजर आहे जॉर्जियाची स्टेप नंबर 4 मध्ये. त्यानंतर आपलं ऍप्लिकेशन सबमिट होतं मिनिस्ट्री ऑर्डरसाठी. म्हणजे जी आपली ऍडमिशनची जी प्रोसिजर आहे तर ती डायरेक्टली मिनिस्ट्री मधून प्रोसेस होते. तर आपल्याला मिनिस्ट्री ऑर्डरला अप्लाय करताना डॉक्युमेंट अपोस्टाईल, नोटराईज, ट्रान्सलेट या सगळ्या गोष्टी करून आणि देन ते सबमिट करावं लागतात. तर मिनिस्ट्री ऑर्डर किती टाइम घेते, विद्यार्थ्यांना जॉर्जियाला जाताना एवढा टाइम का लागतो, तर त्याच्या मागचं सगळ्यात मोठं रिझन आहे मिनिस्ट्री ऑर्डर. मिनिस्ट्री ऑर्डर मिनिमम 3 वीक मॅक्सिमम 5 वीक्स पर्यंत मिनिस्ट्री ऑर्डर टाइम घेऊ शकते. तर हा सगळ्यात मोठा टाइम पिरियड आहे की त्यामध्ये विद्यार्थ्यांना जाण्यासाठी लेट होतं. त्यानंतर नेक्स्ट प्रोसिजर आहे की मिनिस्ट्री ऑर्डर रिसिव्ह झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सगळ्याच युनिव्हर्सिटीच्या ट्युशन फीस पेड करावं लागतं फर्स्ट सेमिस्टरच्या. ओके. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे फीज पे केल्यानंतर विद्यार्थ्यांना इन्व्हिटेशन लेटर फ्रॉम द युनिव्हर्सिटी, देन ऑर्डर ऑफ रेक्टर ऑर्डर म्हणतात. तर रेक्टर ऑर्डर पण विद्यार्थ्यांना रिसिव्ह होते फॉर व्हिसा पर्पज. व्हिसा पर्पज रिसिव्ह झाल्यानंतर आपल्याला एम्बेसीला रीच करून आणि जे व्हिसा सेंटर्स आहेत त्या व्हिसा सेंटरला आपले डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना व्हिसा भेटतो. व्हिसा भेटल्यानंतर आपल्याला एअर तिकीट बाय करायचं आहे, इन्शुरन्स बाय करायचा आहे, ट्रॅव्हल इन्शुरन्स. देन आपण ट्रॅव्हल करू शकतो जॉर्जियाला. हा तर आहे शॉर्ट मध्ये व्हिडिओ. 1 बाय 1 आपण जॉर्जियाला कशा पद्धतीची प्रोसेस करू शकतो. इंडियामधून जर अप्लाय करत जर असाल तर फक्त एक डिफिकल्ट टास्क असा आहे की जर इंटरव्ह्यू जर घेतला तर इंटरव्ह्यू घेताना त्याने प्रोफेशनल इंग्लिश लँग्वेज पॅरामीटर्स आहेत तर ते चेक करतात तुमची इंग्लिश लँग्वेज कशी आहे. त्यानंतर एंट्रन्स एक्झाम मध्ये इंग्लिश लँग्वेज बेसच क्वेश्चन येतात किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फक्त बायोलॉजी पण असतात. ते आम्ही तुम्हाला आधीच ऍडव्हान्स मध्ये गायडन्स करून ठेवतो की तुम्हाला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स असणार किंवा इंटरव्ह्यू मध्ये काय बोलायचे किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ काय बनवायचा आहे, युअरसेल बोलायचे किंवा युनिव्हर्सिटी बद्दल बोलायचे, हे पूर्ण आम्ही गायडन्स करतो. त्यामुळे तुम्हाला कुठलीही काळजी करायची गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं इंडियामध्ये बसून आणि आपण कशा प्रकारे जॉर्जियाला अप्लाय करू शकतो फर्स्ट पार्ट ऑफ द व्हिडिओ. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की विद्यार्थी जॉर्जियामध्ये एंटर केल्यानंतर, लँड केल्यानंतर विद्यार्थ्याला सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी काय करायच्या आहे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, तर हे बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंट बरोबर शेअर करा, त्यांना याची माहिती द्या.